दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली. जालना आणि परभणी जिल्ह्यातील सिलेंडर चोरीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 2 आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 1,66,920 रुपये किमतीचे 60 LPG गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 29 जून 2026 रोजी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे एका गॅस गोदामाचे कुलूप तोडून 60 गॅस सिलेंडर चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून राजेश लाला पवार आणि गणेश प्रभू काळे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी जालना जिल्ह्यातील चोरीसह परभणी जिल्ह्यातील पाथरी परिसरातील आणखी एका गॅस गोदाम फोडीची कबुली दिली. त्यामुळे 2 गुन्ह्यांचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत 36 भरलेले आणि 24 रिकामे असे एकूण 60 LPG गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, शिवप्रसाद एखंडे, सतीश श्रीवास, कैलास चेके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी यशस्वीरित्या पार पाडले. दक्ष पोलीस न्यूज साठी विलास हिवाळे, जालना. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.